दिल्लीच्या रेस्टॉरंटमधल्या आगीमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। दिल्लीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला। दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये रेस्टॉरंटला आग लागली होती। या भीषण आगीमध्ये 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला। दिल्ली पोलिसांनी माहिती दिली। दिल्लीतल्या रेस्टॉरंटमधल्या आगीमध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय। दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये रेस्टॉरंटला आग लागली होती। आगीमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। महत्त्वाची बातमी आपण दिल्लीमधून पाहतोय। दिल्लीमध्ये एका रेस्टॉरंटला भीषण अशी आग लागली। आग विझवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न केले जातात। मात्र आतापर्यंत आगीमध्ये 10 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली। त्यामुळे आग अतिशय भीषण असल्याचं पाहायला मिळतंय, कारण 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जातात। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न होत आहेत। मात्र आतापर्यंत तब्बल 10 जणांचा या आगीमध्ये मृत्यू झालाय। दिल्ली पोलिसांनी ही अधिकृत माहिती दिली। दिल्लीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये ही भीषण आगीची घटना घडली आणि यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय। आपका नाम? आप एक सेकंड बोलते हैं। आपका नाम? मेरा नाम आसिफ है। क्या आपने क्या देखा है? ये हमने जस्ट सोकर उठाई था तो मुझे शोर आने लग गया कि आग लगी बिल्डिंग के बाद निकल के आया तो इस बिल्डिंग में धुआं निकल रहा था पहले स्टार्टिंग में, और लोग फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर थर्ड फ्लोर से लटक रहे थे कूदने के लिए कि हम बचा लो, हमें बचा लो, हमें बचा लो, हमें बचा लो। तो और ऐसे कोई एक ही रास्ता था इसका, होटल का कोई दूसरा रास्ता नहीं था, एग्जिट नहीं था, एक ही रास्ता था जहाँ पे आग लगी हुई थी, एक ही रास्ता था। तो सब जो भी थे फॉरेनर थे, इसमें जो भी थे वो इलाज कराने आए थे अपना, और इंडियन कोई भी नहीं था, फॉरेनर थे। तो जो भी यहाँ पे मौजूद थे, जो गांव के लोकल थे, उन्होंने इनकी मदद करी। सामने ही गद्दे वाला है, उसके सारे गद्दे उठा के गली में रख दी थी जहाँ से वो कूद रहे थे। तो जो फर्स्ट फ्लोर वाले थे वो आराम से कूद गए थे, उनको भी पकड़ लिया था। इमीडिएटली उनको उठा के एम्बुलेंस में लेके गए थे। हॉस्पिटल पास से, इसलिए एम्बुलेंस बहुत जल्दी आ गई थी उनकी। और जो फायर ब्रिगेड है ये थोड़ा सा टाइम से आ गए थे, जिन तरह इनको टाइम लगा फोन करके आने में उतना टाइम लग गया था, टाइम पे आ गए थे। लेकिन आग बहुत ज्यादा फैल चुकी थी, नीचे से आग लगी थी, तो नीचे से आग लगते थे ऊपर तक पहुंच गई थी। तो जिससे वो जो तीसरी मंजिल से लोग कूदे हैं उनको चोट लगी है। उनसे शायद एक लेडीज है जो तीसरी मंजिल से कूदी, उनकी जान चली गई है। इमीडिएटली वो मर गई थी वहीं पे ही, लेकिन उठा के उनको लेके चले गए थे। तो जब फायर ब्रिगेडर वाला आए और आग को काबू किया तब पता चला उसमें ओपन में काफी लोग फंसे हुए थे, जो उसमें 60-70 लोग थे जिनको निकाला गया एम्बुलेंस के थ्रू, जिसे 4 बॉडी एक साथ एम्बुलेंस में गई है। तर अशा पद्धतीने प्रत्यक्षदर्शीने माहिती दिली। सकाळी रेस्टॉरंटमधून धूर येत होता आणि त्यानंतर आगीची घटना समोर आली। तात्काळ अग्निशमन दलाला तिथे पाचारण करण्यात आलं आणि तब्बल 10 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आता दिल्ली पोलिसांनी दिली। दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये। सध्या बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळतं। अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल झाले। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। आणि आपण या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, आग नेमकी कशामुळे लागली? दिल्ली पोलिसांनी काय माहिती दिली? अगदी बरोबर आहे। आग नेमकी कशामुळे लागली याच्या संदर्भात प्राथमिक माहिती जी आहे ती अशी सांगण्यात येते की रेस्टॉरंटमध्ये जे अग्निशामक दलाचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करायचे असतात ते ज्योत्स्ना, तुम्हाला थोडंसं थांबवते। सध्या प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रिया येतात त्या आपण पाहूयात। ज्योत्स्ना, तुम्ही नेमकं काय सांगत होता? बरोबर आहे। आपण बघतोय की आग लागण्याचं कारण जे आहे ते अगदी स्पष्ट झालं नसलं तरी प्राथमिक माहिती जी अग्निशामक दलाचे अधिकारी आहेत त्यांनी जी दिली, दिल्ली अग्निशामक सेवा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे या रेस्टॉरंटमध्ये जे आहे लेमन ग्रीन नावाचे हे रेस्टॉरंट आहे, इथे अग्निशामक दलाने घालून दिलेले जे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात ते फायरचे रूल्स रेग्युलेशन्स या ठिकाणी जे आहेत ते फॉलो करण्यात येत नव्हते। दिल्लीच्या मालवीय नगर या ठिकाणी असलेल्या जवळपास 20 लोकांचा
या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये एक खूपच प्रसिद्ध असं लेमन ग्रीन नावाचं एक हॉटेल आहे, ज्याच्यामध्ये ही आग जी आहे ती साधारण सकाळी 9:15 वाजता लागल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. याच्यामध्ये आतापर्यंत 20 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं सुद्धा माहिती मिळते. त्याचबरोबर अनेक लोक जे आहेत ते गंभीर जखमी असल्याचं माहिती कळते. त्याचबरोबर या रेस्टॉरंटमध्ये जी सध्याची आपण व्हिज्युअल्स बघतोय, जे व्हिडिओ बघतोय, त्याच्यामध्ये आणखीन काही लोक जे आहेत ते या घटनेमध्ये आणखीन काही लोक कामगार जे आहेत ते या हॉटेलमध्ये आतमध्ये अडकले असल्याची भीती सुद्धा जी आहे ती अग्निशामक दलाकडनं व्यक्त करण्यात येत आहे. युद्ध पातळीवरती हे आग विझवण्याचं काम जे आहे ते अग्निशामक सेवा जी आहे दिल्लीची त्यांच्याकडनं करण्यात येत आहे. त्याचबरोबर दिल्ली पोलीस जे आहेत ते सुद्धा जे गंभीर जखमी आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम करत आहे. मात्र हे रेस्टॉरंट जे आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अग्निशामक दलाकडनं घालून दिलेले नियम जे आहेत ते फॉलो करण्यात येत नव्हते अशी सुद्धा माहिती मिळते. आणि कारण ज्यावेळेस ही आग लागली, धूर येत होता, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी पुरेसं इक्विपमेंट या रेस्टॉरंटकडे नव्हतं. आणि त्याचबरोबर साधारण 9:15 वाजता ही आग लागल्याची माहिती येते. 20 जणांचा आतापर्यंत जागीच मृत्यू झालेला आहे. ज्यांचा मृत्यू झालाय त्यातल्या काही जणांची बॉडी इतकी बेचिराग झालेली आहे की त्यांची बॉडी ओळखणं सुद्धा फार कठीण आहे. आणखीन काही लोक जे आहेत त्या आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास 10 ते 15 लोक याच्यामध्ये गंभीर जखमी असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. आणि काही लोक जी आतमध्ये अडकली आहेत त्याचमुळे अग्निशामक दलाकडनं युद्ध पातळीवरती जे आहे ते आग विझवण्याचं काम सुरू आहे. मात्र रेस्टॉरंटमध्ये जे आहेत म्हणजे अशा प्रकारची जेव्हा आग लागते तेव्हा एक बेसिक इक्विपमेंट असतात आग विझवण्याचे, ते सुद्धा पुरेसे नाहीयेत अशी माहिती मिळते. आणि आसपासचा परिसर जो आहे तो सुद्धा इथून खाली करण्यात येत आहे. आणि जे काही आसपास जे अडचणीचं सामान होतं ते सुद्धा हटवण्यात येत आहे. मात्र धुराचे लोट इतके जोरदार आहेत की या धुराच्या लोटमुळे अग्निशामक दलाच्या जवानांना सुद्धा ही आग आटोक्यात आणण्यासाठी खूप शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. काही लोक ज्यांना लवकर लक्षात आलं की आग लागलेली आहे ते मात्र अतिशय भीषण अशी आग लागली आहे, कारण आतापर्यंत 20 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे. त्यांच्याकडून युद्ध पातळीवर सध्या बचाव कार्य सुरू असल्याचं कळतंय.